दंडवत प्रणाम. मग बापू 184 योनी आहेत. त्यापैकी 83,99,999 ह्या नरक योनी आहेत आणि त्यातली एकच योनी अशी आहे मनुष्य योनी, ती मोक्ष योनी. त्या योनीमध्ये येऊन आपल्याला परमेश्वरी मोक्ष प्राप्त करून घेता येतो. आपल्याला हे 184 होण्याच्या दुःखातून सुटून आपल्याला परमेश्वर प्राप्ती करून घेता येते. आणि म्हणून परमेश्वरानं आपल्याला ही दिलेली एक संधी, ती संधी म्हणजे अशी आहे की ती स्वर्ग आणि नरकाच्या मधात उभी. तर तुम्हाला जर वाटलं तर तुम्हाला नरकाला जाता येते, तुम्हाला वाटलं तर तुम्हाला स्वर्गाला जाता येते. म्हणून हो अर्जुनानं विचारलं, देवा मी तुमच्यापर्यंत कसा येईल, काय करू मी की जे तुमच्यापर्यंत येण्यासाठी मला काय प्रयत्न करावा लागेल. तर अत्यंत महत्त्वाचं उत्तर दिलं श्रीकृष्ण महाराजांना. अर्जुन म्हणला, देवा मला तुमच्यापर्यंत येण्याचा उपाय सांगा. ते म्हणला श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना, तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर. सदा सर्व काळ तू युद्ध तर कर, पण युद्ध करत असताना माझं चिंतन कर. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर मयर्पित मनर्बुद्धी मामे वैशेष संशयम. मला मन आणि बुद्धी अर्पण कर, मला तू येऊन मिळशील, मला माझी तुला प्राप्ती होईल याच्यात संशय नाही. मायबाबा तुम्ही बी संसार करा, आणि संसार करत असताना परमेश्वराचं चिंतन करा, निश्चित तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होईल आणि 184 योनीच्या दुःखातून तुम्हाला राहत मिळेल. दंडवत प्रणाम. जय हरी जय.